शेतकरी बांधवांनो, सध्या तुमच्या माध्यमातून आणि व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर एकच प्रश्न विचारला जात आहे, तो म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येणार आहे. अनेक लाभार्थ्यांनी या संदर्भात कमेंट केल्या आहेत. म्हणून आज या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण समजून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि PM किसान सन्मान निधी योजना या दोन्ही योजनेचे पैसे एकत्र येऊ शकतात का. तर मित्रांनो, या दोन्ही योजना वेगवेगळ्या आहेत. PM किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता वितरित होऊन जवळपास 2.5 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. त्यामुळे पुढील हप्ता कधी येईल याबाबत सध्या केंद्र सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र जेव्हा या संदर्भात नवीन अपडेट येईल तेव्हा सर्वात आधी आपण त्याची माहिती नक्कीच देऊ. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बंद झालाय का. तर याचे उत्तर स्पष्ट आहे, नाही, हा हप्ता बंद झालेला नाही. फक्त सध्या हप्ता येण्यास थोडा उशीर होत आहे. या विलंबाचे नेमके कारण सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामध्ये निधीची अडचण असू शकते किंवा इतर प्रशासकीय कारणे असू शकतात. मात्र योजना बंद झालेली नाही. आता आपण समजून घेऊया की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कधी येऊ शकतो. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या निवडणूक कालावधीमध्ये 5 फेब्रुवारीपूर्वी हा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे. कारण या कालावधीत सरकारला राजकीयदृष्ट्या याचा फायदा होऊ शकतो. पुढचा प्रश्न असा आहे की आचारसंहिता सुरू असताना पैसे खात्यात येऊ शकतात का. तर हो मित्रांनो, 100% येऊ शकतात. कारण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही नवीन योजना नाही. या योजनेत नवीन लाभार्थी जोडले जात नाहीत. ही योजना पूर्वीपासून सलग सुरू आहे. त्यामुळे जे लाभार्थी आधीपासून पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हा हप्ता कधीही जमा होऊ शकतो. जेव्हा या संदर्भात अधिकृत GR किंवा शासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती येईल तेव्हा ती माहिती सर्वात आधी आपल्या चॅनलवर घेऊन येण्यात येईल. भरपूर लाभार्थ्यांकडून कमेंट्स आणि प्रश्न येत होते, म्हणूनच हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन आणि महत्त्वाच्या माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.